Hello students, in this lecture we studied the last reaction of the aldehyde ketone, okay, that is a haloform test, okay. आता आपण जेवढे आतापर्यंत आपण रिएक्शन्स बघितलेले आहेत ते फक्त अल्डेहाइड केटोनच्या होत्या. अल्डेहाइड केटोन पहिल्यांदा आपण कंप्लीट करणार आहोत, त्यानंतर आपण अल्डेहाइड केटोन कार्बोक्सिलिक ऍसिड ह्या टॉपिक मधला जो कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो पार्ट आहे तो पार्ट आपण नंतर घेणार आहोत. लक्षात आलं? म्हणजे आतापर्यंत आपण अल्डेहाइड केटोनच्या नियर अबाउट सिमिलर रिएक्शन्स आहेत त्यामुळे आपण ते कंबाईन घेतलेले आहेत आणि आफ्टर दॅट वी शुड बी कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, पण आता अल्डेहाइड केटोन मध्ये आपल्याला लास्ट रिएक्शन बघायची आहे. दिस इज अन हॅलोफॉर्म टेस्ट. जनरली जेई आणि नीट साठी ही जनरली ही रिएक्शन जी आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन आहे, हॅलोफॉर्म टेस्ट. ओके, या टेस्ट मध्ये आपल्याला बोर्ड प्लस जेई एनसेट, जेई नीट एज वेल एज सीईटी चे पण पडलेले एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. ओके, त्याचबरोबर ह्या हॅलोफॉर्म टेस्टची एक शॉर्ट ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, हॅलोफॉर्म टेस्ट. ओके, आता जनरली हॅलोफॉर्म टेस्ट, ओके, ही हॅलोफॉर्म टेस्ट आहे, ओके, टू आयडेंटिफाय the methyl ketone, to identify the methyl ketone. ओके, म्हणजे अशा कार्बोनिल ग्रुप म्हणजे असे अल्डिहाइड किंवा असे कीटोन की त्याच्यामध्ये फक्त मिथिल कीटोन हा पाहिजे. आता जनरली इथे स्पेसिफिकली कीटोनचा फंक्शन ग्रुप म्हणजे आपण काय कन्सिडर करतो, सी डबल बॉन्ड ओ. ओके, आणि त्या सी डबल बॉन्ड ओ ग्रुपला म्हणजे त्या कार्बोनिल कार्बनला एक CH3 ग्रुप अटॅच पाहिजे. ज्या ज्या कंपाऊंड मध्ये, ज्या ज्या अल्डिहाइड मध्ये, ज्या ज्या कीटोन मध्ये आपल्याला CH3 सी डबल बॉन्ड ओ ग्रुप बघायला मिळणार आहे त्या सगळे कंपाऊंड इट शोज द हॅलोफॉर्म टेस्ट. It shows the haloform test. Okay, but after that, what do you mean by haloform? Haloform means generally CHX3. ओके, म्हणजे CHX3 आपण इथं हॅलोफॉर्म म्हणतो. हॅलोफॉर्म मध्ये जर आपण हे परत जर आपण विचारात घेतला तर म्हणजे हॅलोजनचा जर आपण विचार केला तर हॅलोजन क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे आपण कन्सिडर करतो. हॅलोफॉर्म म्हणजे CHX3 म्हणजे आपल्याला जी रिएक्शन करायची आहे ती रिएक्शन केल्यानंतर जो मॉलिक्यूल आपल्याला हॅलोफॉर्म जनरेट झालेला दाखवायला मिळेल किंवा जो कंपाऊंड कंटेनिंग कार्बोनिल कीटोन कंटेनिंग सी डबल बॉन्ड ऑफ CH3 ग्रुप आपल्याला जो CH3X3 म्हणजे हॅलोफॉर्म तयार झालेला दाखवतो, देन दिस aldehyde or ketone or this molecule is commonly known as it shows the positive haloform test. आणि जे कंपाऊंड आपल्याला हॅलोफॉर्म तयार झालेले बघायला मिळत नाही किंवा तयार करत नाही ते डज नॉट शो द हॅलोफॉर्म टेस्ट, therefore the haloform test is negative. ओके, मग आता बघा इथे जनरली आपण जर CHCl3 घेतला तर क्लोरोफॉर्म झाला, CHBr3 घेतला तर ब्रोमोफॉर्म झाला, CHI3 झाला तर आयोडोफॉर्म झाला. पण आता ह्यातल्या तिन्ही हॅलोफॉर्म टेस्ट पैकी फक्त आपल्याला एकच टेस्ट बघायची आहे, ती म्हणजे आयोडोफॉर्म टेस्ट. ती म्हणजे कुठली टेस्ट बघायची आहे तर ती आपल्याला आयोडोफॉर्म टेस्ट बघायची आहे. ओके, मग आता ही फक्त आयोडोफॉर्म टेस्टच का बघायची, बाकीच्या क्लोरोफॉर्म आणि ब्रोमोफॉर्म साठी टेस्ट आपण बघायच्या नाहीत का? तर आपल्याला फक्त आयोडोफॉर्मची टेस्ट का बघायची आहे, बिकॉज दिस आयोडोफॉर्म इट शोज द येलो प्रेसिपिटेट. This iodoform it shows the yellow precipitate and chloroform and chromoform it shows the colorless. ओके, आणि जर एखाद्या कंपाऊंडचा आपण रिएक्शन केली आणि त्याचा जर रिझल्ट आपल्याला कलरलेस मिळत असेल तर आपण इझिली आयडेंटिफाय करू शकत नाही. म्हणताना हा कलर दाखवतो फक्त आणि फक्त ह्या एकाच रिझन साठी आपल्याला आयोडोफॉर्म तयार झालेला बघायचा आहे किंवा आयोडोफॉर्म साठी बरोबर आपल्याला किंवा आयोडोफॉर्म ची टेस्ट बघायची आहे, कारण याचा येलो प्रेसिपिटेट मिळतो आणि क्लोरोफॉर्म आणि ब्रोमोफॉर्म आपल्याला कलरलेस प्रेसिपिटेट किंवा कलरलेस सोल्युशन दाखवतो. म्हणताना आपल्याला हॅलोफॉर्म टेस्ट मध्ये जनरली आयोडोफॉर्म टेस्ट बघायची आहे. ओके, ठीक आहे. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे आयोडोफॉर्म टेस्ट कुणाला कुठले मॉलिक्युल्स प्रेझेंट दाखवतात, ज्या मॉलिक्युल मध्ये मिथिल कीटोन आहे म्हणजे सी डबल बॉन्ड ऑफ CH3 ग्रुप आहे. If the molecule contains the methyl ketone, then it shows the positive haloform test. Okay,
हॅलोफॉर्म टेस्ट स्पेसिफिकली आपण कुठली बघतो तो आयोडोफॉर्म टेस्ट. ओके, म्हणजेच असे मॉलिक्युल्स त्यांची रिॲक्शन त्यांची टेस्ट करायची म्हटलं की ते आपल्याला आयोडोफॉर्म तयार झालेले बघायला मिळतात. आणि जर आयोडोफॉर्म तयार होत असेल म्हणजे झेलो प्रेसिपिटेट मिळत असेल तर दिस कंपाउंड इट शोज दी पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट. ओके, हे झालं जनरल. आता आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये डीपमध्ये जायचं. तर जनरली बघा आपल्याला जी आयोडोफॉर्म टेस्ट आहे ती आयोडोफॉर्म टेस्ट ती आपण बघायची कशी, म्हणजे ती रिॲक्शन आता करायची कशी ते आपण जरा स्पेसिफिकली बघूया. ठीक आहे, जनरली हॅलोफॉर्म मध्ये आपल्याला सोडियम हायपोहलाइड, दिस इज अ सोडियम हायपोहलाइड. त्या सोडियम हायपोहलाइडची आपल्याला रिॲक्शन करायची आहे कोणाबरोबर. तुम्ही कोणताही मॉलिक्यूल घ्या, अल्डिहाइड घ्या, कीटोन घ्या, अल्कोहोल घ्या. ओके, कोणताही मॉलिक्यूल घ्या त्याच्याबरोबर आपल्याला रिॲक्शन करायची. पण आता जनरली आपण फक्त अल्डिहाइड आणि कीटोन बघायचं आहे. ओके, म्हणजेच हा सोडियम हायपोहलाइड. आता हा स्पेसिफिकली सोडियम हायपोहलाइड आपल्याला प्रिपेअर करावा लागतो बाय द मिक्सिंग ऑफ NaOH प्लस X2. NaOH प्लस X2. ओके, मग आता इथं X2 कारण इथं जो आपण हॅलोजन वापरणार आहे तो हॅलोजन आपल्याला त्या रिस्पेक्टिव्ह हॅलोजनचा आयोडोफॉर्म तयार झालेला किंवा हॅलोफॉर्म तयार झालेला बघायला मिळणार आहे. म्हणताना जर आपण आयोडोफॉर्म जर विचारात घेतला तर दिस H2 इज रिप्लेस बाय द I2. ओके, म्हणजेच बघा हा सोडियम हायपोहलाइड आहे. कॉमनली याला आपण सोडियम हायपोहलाइड म्हणतो. जर इथं मी आयोडीन वापरला तर मला बघायला मिळणार आहे तयार झालेला बघायला मिळणार आहे तो आयोडोफॉर्म. इथं क्लोरीन बघितला तो क्लोरोफॉर्म, इथं ब्रोमीन घेतला तो ब्रोमोफॉर्म. ओके, पण जनरली आपण आयोडोफॉर्मच विचारात घेणार आहोत कारण आयोडोफॉर्म आपल्याला येलो प्रेसिपिटेट दाखवतो आणि क्लोरोफॉर्म आणि ब्रोमोफॉर्म इट डज नॉट शो दी colored precipitate. Okay, therefore which is difficult to identify the test which is a positive or which is a negative. ओके, कोणती टेस्ट पॉझिटिव्ह, कोणता मॉलिक्यूल पॉझिटिव्ह टेस्ट दाखवतो, कोणता मॉलिक्यूल निगेटिव्ह टेस्ट दाखवतो हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण कलर्ड येलो प्रेसिपिटेट दाखवणारा क्लोरोफॉर्म म्हणजेच आयोडोफॉर्म हा तयार करण्यासाठी आपण NaOH आणि I2 इथं केला आहे. म्हणजेच जर तिथं आयोडीन रिप्लेस केला तर दिस X इज ऑल्सो रिप्लेस बाय I2. ओके, ठीक. तर आता डायरेक्टली आपण थोडंसं रिॲक्शन कडे जायचं. Okay, when the aldehyde or ketone which contains the methyl ketone, कोणताही अल्डिहाइड घ्या किंवा कोणताही कीटोन घ्या पण त्याच्यामध्ये C डबल बॉन्ड OCH3 हा ग्रुप असणं गरजेचंच आहे. ओके, which contains the methyl ketone is reacted with sodium hypohalite. ओके, इथं सोडियम हायपोहलाइड आहे तो जनरली X लिहितो मी. ओके, दिस सोडियम हायपोहलाइड इज प्रिपेयर्ड सेपरेटली. दैट मीन्स इट इज प्रिपेयर्ड इन CO2 by the mixing of NaOH plus X2, and this material or this reaction is carried out in presence of hot medium at hot condition. ओके, मग बघा हा NaOH आणि X2 जनरली काय होणार कंबाईन होणार तर ते फॉर्म द सोडियम हायपोहलाइड. मग ज्यावेळी सोडियम हायपोहलाइड तयार होतो बऱ्याचदा जेईला नीटला सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे की हा NaOH आणि X2 ह्या किती प्रोपोर्शन मध्ये आपण यूज करू शकतो इन हॅलोफॉर्म टेस्ट. तर लक्षात ठेवा इथं जे हॅलोजन आहे त्या हॅलोजन 3 मोल्स रिक्वायर्ड, 3 मोल्स ऑफ X2 इज रिक्वायर्ड and 4 moles of NaOH is also required. This is the most important for our JEE NEET examination. ओके, जरी आपण इथं X2 लिहित असू तरी सुद्धा हॅलोजनचे 3 मोल पाहिजेत आणि फक्त इथं एकच NaOH लिहित असू तरी सुद्धा इथं 4 मोल्स पाहिजेत NaOH. ओके, मग आता जनरली मी डायरेक्टली पहिल्यांदा रिॲक्शन सांगतो. ओके, मग बघा तयार होणार आहे कोण तर हा जो रिस्पेक्टिव्ह मिथिल कीटोन आहे दिस मिथिल कीटोन it undergoes the oxidation reaction and then it forms their respective sodium salt of carboxylic acid. Then it forms the sodium salt of carboxylic acid. म्हणजे हा जो मॉलिक्यूल आहे तिथं अल्डिहाइड असू दे किंवा कीटोन असू दे त्याचं काय होतं ऑक्सिडेशन होतं then it forms their respective sodium salt of carboxylic acid as well as in this reaction then it forms the CHX3
then it forms the CHX3 and also it generates 2 molecules of NaOH. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल ज्या मॉलिक्यूल मध्ये मिथिल कीटोन आहे त्याची जर अल्कोहॉलाइड बरोबर रिएक्शन केली ॲट हॉट कंडिशन त्यावेळी लक्षात ठेवा जो मिथिल कीटोनचा जो अल्डिहाइड किंवा कीटोन आहे तो काय करतो त्याचा रिस्पेक्टिव्ह सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्जन करतो अँड देन फॉर्म्स द हॅलोफॉर्म. then it forms the haloform. ओके, मग आता बघा सगळ्यात महत्त्वाचं त्याचा मिथिल सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्जन का झालं कारण बघा हा जो कार्बन आहे हा जो अल्किल ग्रुप आहे तो CH3 आहे. ओके, this CH3 is attached to the ketone functional group, therefore this carbon atom shows the alpha carbon atom. म्हणजे त्या कार्बन atom असलेला हायड्रोजन आहे there is a alpha hydrogen atom and alpha hydrogen atom is more acidic hydrogen. It is a more acidic hydrogen and more acidic hydrogen असल्यामुळे इथं काय होतं झालेलं आपल्याला बघायला मिळतं there is the formation of a haloform test. त्या रिएक्शनची मेकॅनिझम बघायची काहीही गरज राहणार नाही. तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिक वरून तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता. Okay, then this is a general reaction to determine or to identify which molecule which contains the methyl ketone group. Okay, मग आता बघा तर मिथिल कीटोन आहे. मग आता सगळे डायरेक्टली आपण कीटोन किंवा अल्डिहाइडच घ्यायला पाहिजेत असं आहे का नाही. आता सेकंड एक्झाम्पल आपण HC डबल बॉन्ड O CH3. ओके, हा कुठला आहे ऍसिटाल्डिहाइड आहे. दिस ऍसिटाल्डिहाइड. ओके, आता इथं थोडंसं रिएक्शन बॅलन्स करायचं राहिलं X3 इथं तिने 3 molecule of sodium hypochlorite is also taken here. ओके, ठीक आहे. देन परत नेक्स्ट बघा ह्याच्यामध्ये काय बघितलं आपण हा ऍसिटाल्डिहाइड आहे. दिस ऍसिटाल्डिहाइड इज रिएक्टेड विथ 3 molecule of sodium hypoiodide. This sodium hypoiodide is prepared in separately or prepared in situ by the mixing of NaOH and iodine at hot condition. This reaction is carried out at hot condition. ज्यावेळी hot condition मध्ये आपण रिएक्शन करणार आहे त्यावेळी त्यामध्ये बघा परत आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की this acetaldehyde which contains the methyl ketone and if the molecule which contains the methyl ketone then this molecule it shows the positive haloform test or positive iodoform test, then it forms their respective HC double bond O minus and A plus. ओके, पण ते एवढं लक्षात ठेवायचं की हा जो CH3 या CH3 चं कन्वर्जन हे CHI3 मध्ये होतं हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथं तयार काय होणार आहे या कार्बोनिल कार्बन आणि ह्या अल्किल ग्रुप मध्ये म्हणजे या CH3 कार्बन मधला बॉन्ड ब्रेक होणार आणि देयर इज अ फॉर्मेशन. हा जो गोल केलेला पोर्शन आहे त्या याचंच कन्वर्जन कशात होणार आहे त्यांच्यात सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्जन झालेलं बघायला मिळतं. ओके, इट ऑल्सो जनरेट रिक्वायर 2 molecules of NaOH. ओके, आणि ज्यावेळी आयोडोफॉर्म फॉर्म होणार आहे then this iodoform it shows the yellow precipitate. This iodoform it shows the yellow precipitate. ओके, आता इथे येलो प्रेसिपिटेट आला म्हटल्यानंतर 100% आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकते की हा ऍसिटाल्डिहाइड मध्ये CH3 डबल बॉन्ड आहे. ऍसिटाल्डिहाइड मध्ये मिथिल कीटोन आहे. ओके गाइस, क्लियर? देन दिस इज अ जनरल रिएक्शन. देन आफ्टर दैट वी शोज द रिएक्शंस व्हिच इज some examples taking for the identification of iodoform test. It is a positive or it is a negative test. Okay, then one of the most important things is okay, आता डायरेक्टली थोडंसं तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो. इम्पॉर्टंट पार्ट सांगतो हॅलोफॉर्म टेस्टचा. हॅलोफॉर्म टेस्ट मध्ये आपण आयोडोफॉर्म टेस्ट बद्दल आपण स्पेसिफिकली बोलतोय कारण आयोडोफॉर्म टेस्ट हा येलो प्रेसिपिटेट दाखवतो आणि क्लोरोफॉर्म टेस्ट किंवा क्लोरोफॉर्म आणि ब्रोमोफॉर्म हा कलरलेस दाखवतो. ओके, मग आता जर if the molecule contains the carbon carbon double bond or carbon carbon triple bond, जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये आपण ज्या मॉलिक्यूलची आपण हॅलोफॉर्म टेस्ट बघणार आहे ज्या मॉलिक्यूलची आपण आयोडोफॉर्म टेस्ट बघणार आहे त्याच्यामध्ये जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल if the compound which contains the carbon carbon double bond and carbon carbon triple bond तर ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड it does not
affected by the sodium hypohalide or this sodium hypohalide, it does not attack on this carbon double bonded or triply bonded carbon. सोडियम हायपोहालाइड जो आहे तो ट्रिपल किंवा डबल बॉन्डेड वर कोणताही इम्पॅक्ट दाखवत नाही, कोणताही अटॅक दाखवत नाही, कोणत्याही मॉलिक्यूल मध्ये कन्वर्जन करत नाही. म्हणजे जसं आहे तसं डबल किंवा ट्रिपल बॉन्डेड कार्बन मध्ये आपण कन्वर्जन करू शकतो. ओके, हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट. आणि सेकंड, जर बघा आपल्याकडे सेकंडरी अल्कोहोल असेल, दिस सेकंडरी अल्कोहोल, ओके, पण सेकंडरी अल्कोहोल मधला इथं पाहिजे तो एक CH3 ग्रुप अटॅच पाहिजे. ओके, म्हणजे अल्फा कार्बन अल्फा हायड्रोजन बरोबर CH3 ग्रुपच प्रेझेंट असेल. म्हणजे ज्या ज्या अल्कोहोल मध्ये हा मॉलिक्यूल असेल CH3OH CHOH CH3 ते सगळे अल्कोहोल्स म्हणजे सेकंडरी अल्कोहोल. पण परत अनेकदा मी सांगतो त्या सेकंडरी अल्कोहोल मध्ये CH3 पाहिजे जो हा अल्फा कार्बनला डायरेक्टली अटॅच असणार आहे. लक्षात आलं? म्हणजे हा CH ग्रुपला म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला एक CH3 ग्रुप अटॅच पाहिजेच. ज्या ज्या अल्कोहोल मध्ये ही अशी कंडिशन असेल, दिस अल्कोहोल इट शोज दी पॉझिटिव्ह आयोडोफॉर्म और पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट. पॉझिटिव्ह आयोडोफॉर्म और पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट. ओके, का दाखवणार बघा, तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सेकंडरी अल्कोहोल आहे. दिस सेकंडरी अल्कोहोल इट अंडरगोज द ऑक्सिडेशन रिएक्शन अँड देन इट फॉर्म्स देअर रिस्पेक्टिव्ह कीटोन. म्हणजे सेकंडरी अल्कोहोल इट अंडरगोज द ऑक्सिडेशन रिएक्शन देन इट फॉर्म्स द कीटोन. आणि कीटोन म्हणजे परत आपल्याला इथे काय बघायला मिळतो, मिथिल कीटोन हा फंक्शन ग्रुप बघायला मिळतो किंवा मिथिल कीटोन हा ग्रुप बघायला मिळतो. आणि इफ द मॉलिक्यूल व्हिच कंटेन्स द मिथिल कीटोन इट गिव्स द पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म और पॉझिटिव्ह आयोडोफॉर्म टेस्ट. लक्षात आलं? म्हणजे सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं की कीटोन तयार होतो आणि ह्या कीटोन मध्ये C डबल बॉन्ड CH3 ग्रुप आहे. त्यामुळे आपल्याला हा टर्शियरी अल्कोहोल सुद्धा पॉझिटिव्ह आयोडोफॉर्म टेस्ट दाखवतो. ओके, then after that we discuss about some examples of the haloform test. ओके, आता आपल्याला हे एक्झाम्पल्स आहेत. त्या एक्झाम्पल्स मधले कुठले एक्झाम्पल्स, कुठला मॉलिक्यूल्स आपल्याला आयोडोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह दाखवतो, कुठला निगेटिव्ह दाखवतो हे आपल्याला बघायचं आहे. ओके, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. ट्रिक काय, सिंपली ट्रिक, ज्या मॉलिक्यूल मध्ये C डबल बॉन्ड OCH3 ग्रुप आहे किंवा C डबल बॉन्ड OCH3 ग्रुप तयार होतो ते सगळे मॉलिक्यूल्स शोज द पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट, पॉझिटिव्ह आयोडोफॉर्म टेस्ट. ओके, नाउ इन दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. इथं कोण आहे बघा CH3, इथं पण कोण आहे CH3. ओके, इन दिस कीटोन देयर इज अ methyl ketone is present and therefore this molecule it shows the positive iodoform test. Okay, then इथं बघा हा अल्डेहाइड आहे, C डबल बॉन्ड OH अल्डेहाइड आहे, पण इथं कोण आहे CH3. द CH3 C डबल बॉन्ड O ग्रुप आहे म्हटल्यानंतर दिस molecule also shows the positive iodoform test or positive haloform test. Okay, then next इथं आहे तो प्रायमरी अल्कोहोल आहे. ओके, हा मॉलिक्यूल आहे तो प्रायमरी अल्कोहोल आहे. ह्या रिएक्शन मध्ये इम्पॉर्टंट थिंग मी सांगितलेली की इफ द मॉलिक्यूल which contains the secondary alcohol then this secondary alcohol it undergoes the oxidation reaction then it forms the methyl ketone and methyl ketone it shows the positive iodoform test. But in this example there is a primary alcohol is here but this primary alcohol it undergoes the oxidation reaction and then it forms the acetaldehyde. म्हणजे परत ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होत आहे की ह्या प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं की आपल्याला CH3C डबल बॉन्ड O म्हणजे मिथिल कीटोन ग्रुप प्रेझेंट बघायला मिळतो आणि इफ द मॉलिक्यूल व्हिच कंटेन्स द मिथिल कीटोन देन इट शोज द पॉझिटिव्ह आयोडोफॉर्म टेस्ट. ओके, and after that second ओके इथं बघा हा सेकंडरी अल्कोहोल आहे. दिस सेकंडरी अल्कोहोल इट अंडरगोज द ऑक्सिडेशन रिएक्शन then it forms the ketone and this ketone, this example and this example is similar, therefore this example is also show the this ketone also shows the positive iodoform test. Okay, then third example बघा इथं C डबल बॉन्ड O इथं CH3 इथं आहे तो CH3 आणि इथं आहे तो CH2. आता या CH2 चं काय देणं घेणं नाही, आपल्याला इथे एक CH3 मिळाला म्हणजे संपला विषय. म्हणजे मिथिल कीटोन आपल्याला इथं बघायला मिळतो. म्हणजे if the molecule which contains the methyl ketone then it forms the positive iodoform test.
Similarly बघा हा सुद्धा सेकंडरी अल्कोहोल आहे. This secondary alcohol it undergoes the oxidation reaction, then it forms the methyl ketone. इथं कोण असणार आहे CH3. Therefore this example is also shows the positive haloform or positive iodoform test. Okay. आता त्यानंतर बघा C डबल बॉन्ड OH इथं येतो CH2 इथं येतो CH3. आपल्याला काय पाहिजे मॉलिक्यूल मध्ये C डबल बॉन्ड O CH3 च पाहिजे, पण इथं कोण आहे CH2 आणि इथं आहे तो CH3. ओके, ह्या ग्रुप मध्ये इथं CH2 नको, इथं CH3 पाहिजे म्हटल्यानंतर इथं क्लिअरली लक्षात येते CH3 आहे का नाही, इथं आहे तो CH2. therefore this molecule it does not shows the haloform test, or this molecule it shows the negative haloform test, negative iodoform test. Okay, another example बघा C डबल बॉन्ड O इथं आहे CH2 इथं आहे CH2 म्हटल्यानंतर हा सुद्धा आपल्याला काय दाखवणार नाही, हॅलोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह दाखवणार. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, इथं अल्किल ग्रुप आपण इथं जनरली आतापर्यंत कन्सिडर केलेला होता. इथं अरिल ग्रुप असेल तरी काय प्रॉब्लेम नाही, फक्त आपल्याला एकच गोष्ट महत्त्वाची आहे की त्या मॉलिक्यूल मध्ये CH3 C डबल बॉन्ड O ग्रुप पाहिजे आणि तो प्रेझेंट आहे. therefore this molecule shows the positive iodoform test. ओके, then क्लोरोइथेन. ओके, आता ह्या क्लोरोइथेनची मी रिएक्शन केली कोणाबरोबर KOH बरोबर. ओके, KOH पण ऍक्वियस मीडियम मधला KOH घेतला आणि if the alkyl halide, if the alkyl chloride is reacted with the aqueous KOH, then it forms their respective alcohol. There is a formation of a CH3 CH2OH. Okay, आता हा CH3 CH2OH इथं थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघितलं. Okay, then this primary alcohol it undergoes the oxidation reaction, then it forms CH3 C double bond OH group. That means there is a presence of a methyl ketone. Therefore this chloroethane it also shows the positive reaction, or it shows the positive haloform or iodoform test. Okay guys, then after that we show some another examples of haloform test. Okay, so आता next example बघा अल्किल हलाइड. ओके, इथं क्लोरो अल्किल आपण हा सेकंडरी आहे, त्याची परत रिएक्शन केली ऍक्वियस KOH बरोबर. ओके, then it forms the alcohol. Okay, हा सेकंडरी अल्कोहोल आहे आणि इथे एक CH3 ग्रुप आहे. therefore this reaction or this alcohol it undergoes the further oxidation reaction, there is the formation of a ketone. Okay, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं काय तयार होतो, कीटोन तयार होतो. म्हटल्यानंतर इथे क्लिअरली लक्षात येते C डबल बॉन्ड O आणि CH3 ग्रुप आहे. therefore this reaction also shows the positive haloform test. Okay, after that dihalo, it is again reacted with aqueous KOH. aqueous KOH बरोबर रिएक्शन केली मिथाइल OH. ओके, अल्कोहोल प्रिपेअर झाला. आता एकाच कार्बन आयटमला दोन हायड्रोक्सिल ग्रुप कधीही स्टॅबिलाइज होत नाहीत आपल्याला माहित आहे. ओके, therefore from these two hydroxyl group one water molecule should be eliminated. After elimination of one water molecule there is a formation of C double bond O. Okay, that means a ketone group and इथे पण CH3 इथे पण CH3. therefore this group is this molecule also shows a positive haloform test. Okay, then बघा इथे लक्षात येतं C double bond O, पण इथं हायड्रोजन आहे, इथं ग्रुप कुठला आहे CH. ओके, किंवा इथं C आहे. ओके, तर डबल बॉन्ड आपण मेन्शन करतो. ओके, 1 2 3 4 इथे C आहे आणि इथं फक्त H आहे. आपल्याला काय पाहिजे C डबल बॉन्ड CH3 ग्रुप पाहिजे. therefore this aromatic aldehyde does not show the haloform test. ओके, परत इथं लक्षात येते बघा तुमच्या इथं सेकंडरी अल्कोहोल आहे. सेकंडरी अल्कोहोल it undergoes the oxidation reaction, then it forms a ketone. Okay, C double bond O plus इथं CH3 म्हटल्यानंतर it also shows the positive haloform test. ओके, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत ते JEE नीटला पडलेले एक्झाम्पल्स आहेत. ओके, ठीक आहे. देन आफ्टर दॅट इथं बघा pH मीन्स फिनिल रिंग. ओके, हे स्ट्रक्चर जर आपण व्यवस्थित ड्रॉ केले तर तुम्हाला परत क्लिअरली आयडेंटिफाय होऊ शकतं. बघा इन दिस स्ट्रक्चर इट डज नॉट शो दी CH3 ग्रुप. C डबल बॉन्ड O ग्रुप आहे, पण इथं C आहे, इथं पण ग्रुप आहे तो C आहे. म्हणताना therefore this molecule does not show the positive haloform test.
ओके. परत इथं बघितलं तर इथं सुद्धा तुमच्या लक्षात येते इथं CH2 therefore it does not show the haloform test. ओके. ते हा तो सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट मॉलिक्यूल आहे. देयर इज ए कार्बोक्सिलिक ऍसिड. पण लक्षात ठेवा जर कार्बोक्सिलिक ऍसिड और ऍसिड डेरिव्हेटिव्ह्स कार्बोक्सिलिक ऍसिडचे कोणतेही डेरिव्हेटिव्ह किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या इट डज नॉट शोज द पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट और इट डज नॉट शोज द हॅलोफॉर्म टेस्ट. का बघा जर आपण हॅलोफॉर्म टेस्ट म्हणजे आपण जर NaOH बरोबर याची रिएक्शन केली म्हणजे सोडियम हायपोहलाइड बरोबर रिएक्शन केली की देन इट फॉर्म देन दिस कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म्स देयर रिस्पेक्टिव्ह कार्बोक्सिलेट आयन. ते काय करतात त्यांचे रिस्पेक्टिव्ह कार्बोक्सिलेट आयन फॉर्म करतात. त्यामुळे जरी इथं CH3 असला तरी तो CH3 ह्या कार्बोक्सिलेट आयन मध्ये इन्क्लूड होतो. त्याचा हॅलो फॉर्म मध्ये किंवा आयडो फॉर्म मध्ये कन्व्हर्जन झालेलं बघायला मिळत नाही. देअरफॉर कोणताही ऍसिड किंवा ऍसिड डेरिव्हेटिव्ह एनी ऍसिड कार्बोक्सिलिक ऍसिड और देयर रिस्पेक्टिव्ह ऍसिड डेरिव्हेटिव्ह इट डज नॉट शोज द हॅलो फॉर्म टेस्ट. ओके. त्यानंतर बघा इस्टर इट इज वन ऑफ दी कार्बोक्सिलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. पण इस्टर मध्ये जर हा ग्रुप प्रेझेंट असेल OCH3 ग्रुप जर प्रेझेंट असेल तर तो आपल्याला हॅलोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह दाखवतो. कारण इफ दिस इस्टर इज रिएक्टेड विथ NaOH then it forms the CH3 C double bond O minus Na plus is here and then it forms the C2H5OH. Okay, then it forms the alcohol. Okay, but हा alcohol कुठला आहे CH3 CH2OH group आहे and this alcohol it undergoes the further oxidation reaction and then it forms their respective aldehyd or ketone which contains the CH3 C double bond O group. Therefore this ester it shows the positive haloform test. पण लक्षात ठेवा त्या इस्टर मध्ये OCH3 ग्रुप पाहिजे इथॉक्साइड आयन हा प्रेझेंट पाहिजेच. जर असेल तरच टेस्ट प्रेझेंट दाखवणार अदरवाइज इस्टर इट डज नॉट शो दी हॅलोफॉर्म टेस्ट. ओके. अँड नेक्स्ट वन इज इथं बघा C double bond O CH3 C double bond O CH3. Therefore this molecule it also shows the positive haloform test. इथं पण बघा C double bond O CH3 C double bond O CH3. This one is also show the positive haloform test or positive iodoform test. Okay guys, this is a examples of haloform test. Haloform test मध्ये सिंपली टेक्निक लक्षात ठेवायची की ज्या अल्डेहाइडमध्ये किंवा कीटोनमध्ये किंवा जो अल्कोहोल आहे त्याचं ऑक्सिडेशन करून आपल्याला C double bond O CH3 ग्रुप कंटेनिंग अल्डेहाइड किंवा कीटोन जर मिळत असेल तर तो मॉलिक्यूल हा आपल्याला हॅलोफॉर्म टेस्ट हा पॉझिटिव्ह दाखवतो. ओके गाइस, देन दिस इज ए हॅलोफॉर्म टेस्ट. बेसिकली वी स्टडीड द आयोडोफॉर्म टेस्ट. आयोडोफॉर्म टेस्ट का बघायची कारण आयोडोफॉर्म हा येलो प्रेसिपिटेट दाखवतो. क्लोरोफॉर्म आणि ब्रोमोफॉर्म हा कलरलेस दाखवतो. त्यामुळे तो कलरलेस पीपीटी किंवा कलरलेस सोल्युशन असल्यामुळे आपण इझिली आयडेंटिफाय करत नाही. देअरफॉर इन्स्टेड ऑफ हॅलोफॉर्म वी कॅन यूज द आयोडोफॉर्म. So okay guys, this is a haloform test. Okay guys.